हरिओम. सुरुवात करूया. कोणतीही सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकाळा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले, खांदे जमिनीकडे सैल सर सोडलेले, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. जोड आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती 30 ते 35 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 30 ते 35 आवर्तन यथाशक्ती. सावकाश कृती थांबवायची. मोकळा होत चाललेला श्वास, श्वसन मार्ग आपल्या दोन्ही नाकपुड्या याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम. ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास घेत घेत श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तवर्तन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. सुरुवातीला विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन आणि आपण करणार आहोत आज मेरुदंड वक्रासन, म्हणजे आपल्या स्पाइन कॉर्डला बेंड, स्ट्रेच अँड ट्विस्ट. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. उजवा पाय आहे तो फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय. पाठीचा कणा सरळ. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं, कपाळ गुडघ्याकडे. पुन्हा श्वास घेत वर आणि उजव्या बाजूला खाली झुकून कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा.
डावा पाय सरळ असेल आणि ही थोडस आपलं डायनामिक हालचाल असेल. सुरुवात करूया आता. 1 फॉरवर्ड, 2 बॅकवर्ड, 3 4 5 6 7 8 9 10. आता उजवा पाय सरळ करायचा, डावा पाय फोल्ड करूया आणि आता सुरुवात करूया. 1. आता डाव्या दिशेला खाली वळून कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. 2 3 4 5 6 7 8 9 10. मध्यभागी येऊन थांबायचं आणि आता दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. करणार आहोत चक्की चालू. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे आपले स्क्रीनच्या दिशेला जाऊ देत आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरायला. 1 2 हात तसेच कोपरातनं सरळ असतील. 3 4 आपल्या हाताची पकड जाऊ देत पावलाकडे. 5 अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे सुरुवात करूया. 1 2 3 4 लास्ट राऊंड 5. 5 वेळा झाले की थांबा. दोन्ही हात खाली घ्या. पायांवरील अंतर कमी करूया आणि विश्रांती. आता आपण थोडीशी गुडघ्याची लुजनिंग एक्सरसाइज बघणार आहोत. तर दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे आहेत आणि आता आपल्या दोन्ही बोटांशी म्हणजे पहिले जे बोट आणि अंगठा आहे ना त्याचं असं असं चिमूट करायची आणि आपली गुडघ्याच्या वाटीवर ठेवायची, उजव्या गुडघ्याच्या वाटीवर. त्या प्रकारे. आणि आता उजवा गुडघा असा उजव्या गुडघ्याची वाटी अशी वर खाली करायची. हा बरोबर. त्या दोन बोटाच्या आधारे म्हणजे आपले नी जॉईंट्स आहेत ना ते मोकळे होतात. गुडघेदुखीचा त्रास कमी व्हायला मदत होते. आणि आता गोलाकार फिरून घ्या क्लॉकवाईज. बरोबर. फक्त ती वाटी, बाकी आपला पाय नाही हलला पाहिजे. आणि अँटी क्लॉकवाईज 4 ते 5 वेळेला. बरोबर. हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा आपल्या बोटाची चिमूट डाव्या गुडघ्याच्या इथे. डाव्या गुडघ्याची वाटी थोडीशी वर खाली करायची आणि मग क्लॉकवाईज गोलाकार फिरून घेऊया आणि अँटी क्लॉकवाईज गोलाकार फिरून घ्यायची. बरोबर. आता आपल्या दोन्ही हाताचे जे तळवे आहेत ते एक उजव्या हाताचा तळवा उजव्या गुडघ्यावर, डाव्या हाताचा तळवा डाव्या गुडघ्यावर. आणि आता आपण थोडंसं पामिंग करणार आहोत. म्हणजे आपल्याला ती गुडघ्याची वाटी अशी वर खाली हा बरोबर करायची. हाताच्या आधारे मसाज आपण करतोय गुडघ्याच्या त्या वाटीला किंवा तिथल्या नी जॉईंट्सला. आणि आता पुन्हा क्लॉकवाईज गोलाकार फिरवून घ्या 4 ते 5 वेळेला आणि मग अँटी क्लॉकवाईज 4 ते 5 वेळेला. बरोबर. आणि आता आपले जे दोन्ही हात आहेत ते दोन्ही हात आपल्या गुडघ्याचा जो हा बाजूचा भाग आहे ना तिथे ठेवायचे. आणि आता गुडघे दोन्ही एकमेकांजवळ प्रेस करा, रिलॅक्स करा. जास्तीत जास्त एकमेकांच्या जवळ आणा, रिलॅक्स करा. बरोबर. जवळ आणायचे, रिलॅक्स करायचं. जवळ आणायचं, रिलॅक्स करायचं. आता आपण हाताने दोन्ही गुडघ्यांवर जोर दिलाय. बरोबर. आपण हाताने दोन्ही गुडघे एकमेकांच्या जवळ आणतोय आणि रिलॅक्स करतोय. हाताचे प्रेशर आपण त्याच्यावर देतोय आणि रिलॅक्स करतोय. बरोबर. आता थांबायचंय. आता काय करायचं, थोडंसं पावलांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्या. अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोटं.
हा, आणि ती आता आपल्या गुडघ्याच्या मध्ये ठेवा. बरोबर. आधी दोन्ही मुठी एकमेकांच्या जवळ घ्या, गुडघ्याच्या आणि त्या मध्ये ठेवायच्या आपल्याला. मगाशी आपण हाताने प्रेशर दिला होता गुडघ्यांवर, बरोबर. आता गुडघ्यांचा प्रेशर आपल्याला ह्या हाताच्या मुठीवर द्यायचा. सुरुवात करा. गुडघ्यांचा प्रेशर आपल्या या हाताच्या मुठींवर द्या आणि रिलॅक्स करा. बरोबर. प्रेशर द्या, रिलॅक्स करा. प्रेशर द्या, बरोबर. रिलॅक्स करा. वन मोर राऊंड. प्रेशर द्यायचंय, रिलॅक्स करायचं, रिलॅक्स करायचं. आणि आता मी रोटेशन करून ठेवूया. म्हणजे हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. ती पकड आपल्या उजव्या गुडघ्याच्या खाली घ्या. डावा पाय तसाच ठेवा. उजवा पाय फोल्ड करा. तो 45 डिग्री वर घ्या आणि रोटेशन करा. 1, 2, 3. अँटी क्लॉकवाईज 3 वेळा. 1, 2, 3. बरोबर. सावकाश उजवा पाय खाली घेऊ द्या. सॉरी, खाली नका घेऊ, तो तसाच फोल्ड करा. उभा ठेवा, फोल्ड करा तसाच. आणि आपले काफ मसल्स आहेत ना, त्यांना आपण थोडंसं मसाज करू. आपल्या ज्या अंगठ्याच्या आधाराने आपल्या काफ मसल्सला थोडासा असा मसाज द्यायचा आहे, वरून खाली, खालून वर. व्हेरिकोज वेनचा ज्यांना त्रास आहे किंवा सायटिका सारखे जर आजार असतील तर ते कमी व्हायला मदत होते. आपल्या काफ मसल्सला दुसरं हृदय मानलं जातं, आपल्या पोटरीच्या भागाला. वरून खाली, खालून वर 4 ते 5 वेळा. कृती थांबवायची. उजवा पाय सरळ करायचा. आता आपले हाताची बोटांची गुंफण डाव्या गुडघ्याच्या खाली. डावा पाय फोल्ड करा. 45 डिग्री वर घ्या आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 पाऊल जमिनीकडे जाऊ देत. 2, 3 अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3. बरोबर. सावकाश डावा पाय खाली घ्या आणि आता काफ मसल्सला मसाज. अंगठ्याच्या आधाराने क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, म्हणजे वरून खाली आणि खालून वर, असं आपण मसाज करतोय. बरोबर. सध्या दिवाळीची तयारी चालू आहे. साफसफाई करतो आपण, फराळ करतो, बऱ्याचदा उभं राहून काम करतो. म्हणून जो पायावरती प्रेशर येतो, ताण येतो, तो कमी होण्यासाठी आपण ह्या सगळ्या कृती करतोय. सावकाश डावा पाय सरळ करायचा आहे. थोडा वेळ विश्रांती. आणि करणार आहोत बटरफ्लाय. त्यासाठी पावलं जुळवून घ्यायची. आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती असेल. गुडघे जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. पाठकणा सरळ असेल. डोळे अलगद मिटून घ्या. लक्ष आपल्या श्वासाकडे आणि आपल्या आकृतीबंधाकडे. कुठल्या ठिकाणी तुम्हाला ताण जाणवतोय, कुठे जास्त प्रेशर वाटतोय, हे आपलं आपण तपासूया. आणि आता थोडीशी हालचाल आपल्याला अगदी सावकाश करायची. श्वास घेत घेत गुडघे वर घ्यायचे. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आणि आता थोडीशी डायनॅमिक हालचाल वर खाली सुरुवात करूया. गुडघे जमिनीला आपटण्याचा प्रयत्न करा. थांबायचंय, थांबायचंय. आणि आता करणार आहोत याच्यातूनच पुढे जाणारं कुर्मासन. ज्यांना पाठीची दुखणी आहे, हृदयविकार, हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, वर्टिगो, मायग्रेनचा त्रास असेल, त्यांनी मात्र ही कृती करणं टाळायचंय. यथाशक्ती प्रयत्न करा. दोन्ही पावलं थोडीशी पुढे घ्यायची आहेत. उजव्या पोटरीच्या खालून उजवा हात आपल्याला बाहेर घ्यायचा आहे. डाव्या पोटरी खालून डावा हात बाहेर घ्यायचा आहे. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. दोन्ही हात थोडेसे पसरवायचा प्रयत्न करायचा आहे. उजवा हात जास्तीत जास्त उजव्या दिशेला, डावा हात जास्तीत जास्त डाव्या बाजूला. आणि आता आपलं कपाळ पावलाच्या दिशेने सैल सर सोडा किंवा पावलाला टेकवण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, श्वास चालू.
पोटाचे स्नायू रिलॅक्स, खांदे रिलॅक्स आणि इथे यथाशक्ती थांबूया. 5, 4, 3, 2, 1. उलटचाल करताना सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हायचंय. हाताची स्थिती जी आहे ती काढून घ्यायची. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. साधी मांडी घालायची. शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हातांची बोटं आपल्या खांद्यावर. कोपरं जॉईंट करून घ्या आणि श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 1, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 2, 3. अँटी क्लॉकवाईज पुन्हा दोन्ही कोपरं जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे 1, 2, 3. दोन्ही हात खाली गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटून घ्या. जाणीव आपल्या श्वासाकडे. श्वासाच्या गतीमध्ये काही बदल झालाय का हे आपलं आपण तपासूया. चेहऱ्यावर कपाळावर कुठलाही ताण नसेल आणि करूया नेक रोटेशन. आपली हनुवटी सावकाश गळ्याच्या इथे घेऊन यायचे. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आणि आता सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज करूया. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. सावकाश श्वास घेत मान सरळ करायची. डोळे उघडायचे आणि पुन्हा तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. आणि आता दोन्ही पाय सरळ करूया. करणार आहोत गोमुखासन आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ. तुम्ही इथे नॅपकिनचा आधार घेऊ शकता. दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करूया. त्याचा पाऊल डाव्या सीटच्या जवळ येईल. खाली असलेला डावा पाय फोल्ड करूया. त्याचा पाऊल उजव्या सीटच्या जवळ येईल. आता इथे आपल्या सीटचा भाग अजून फिक्स म्हणजे बरोबर जमिनीवर येण्यासाठी आपली गुडघ्यांची जी स्थिती आहे ती व्यवस्थित येण्यासाठी काय करायचं. दोन्ही हातांचे तळवे म्हणजे उजव्या हाताचा तळवा उजव्या साईडच्या पावलावर, डाव्या हाताचा तळवा डाव्या साईडच्या पावलावर इथे ठेवायचा आणि थोडासा सीटचा भाग वर उचलायचा. थोडासा वर उचलायचा. गुडघे आपले आपण ऍडजस्ट करायचे आणि पुन्हा सीटचा भाग जमिनीवर येऊ देत. म्हणजे बरोबर पायाची पोझिशन जी आहे ती व्यवस्थित राहते. आणि आता जो पाय वर आहे म्हणजे उजवा पाय वर आहे त्यामुळे डाव्या हाताचा तळवा उजव्या गुडघ्यावर आणि मग उजव्या हाताचा तळवा. हातांची बोटं जमिनीकडे असतील. डोळे अलगद मिटून घ्या. गोमुखासन हे ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. या स्थितीमध्ये आपण बराच वेळ बसू शकतो. आपले हिप जॉईंट जे आहेत ते मोकळे होतात. थाय मसल्स जे आहेत ते सुद्धा म्हणजे जो वाढलेला भाग आहे तो सुद्धा कमी व्हायला या आसनामध्ये मदत होते. गोमुखासन मध्ये आपण गोमुखासन करतोय सोनलताई. दोन्ही पाय समोर घ्या. उजवा पाय आधी फोल्ड करा. डाव्या पायाच्या सीट जवळ जाऊ देत त्याचं पाऊल. हा नाही नाही तसं नाही. समोरून समोरून हा बरोबर. आणि खालून दुसरा पाय फोल्ड करा. हा बरोबर. आता दोन्ही हाताचे तळवे आपल्या पावलांवर ठेवा. पावलांवर ठेवा हाताचे तळवे दोन्ही आणि थोडासा सीटचा भाग वर उचला. थोडस पुढे झुका. सीटचा भाग वर उचला म्हणजे बरोबर आपले गुडघे एका रेषेमध्ये येतील. हा बरोबर. आता डाव्या हाताचा तळवा उजव्या गुडघ्यावर आणि उजव्या हाताचा तळवा डाव्या हाताच्या तळव्यावर. बरोबर. आणि डोळे अलगद मिटून घेतलेले आहेतच सगळ्यांनी. जोड श्वासाकडे. श्वास घेतोय सोडतोय. आणि आता बद्ध हस्तापन करूया. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ देत आणि तो मागे फोल्ड करा. बरोबर. समोरून डावा हात असा गोलाकार फिरून द्या या प्रकारे आणि तो मागे न्या. आणि म्हणजे बघा दोन्ही हातांची बोटं आपल्याला ऍटलिस्ट स्पर्श तरी आपल्याला करता येईल.
अगदी तेहीच नसेल होत तर मग नॅपकिनचा आधार घ्या. मान सरळ करा, नजर समोर आणि डोळे अलगद मिटून घ्या. इथे पूर्णपणे उजवी बाजू आपली ताणली गेली. तिथले वायुकोश मोकळे होत आहेत. बरोबर. उलट चाल करताना जो हात खाली आहे तो प्रथम सरळ होईल, म्हणजे तो प्रथम गुडघ्यावर येईल. डावा हात खालून गुडघ्यावर, उजवा हात वरून गुडघ्यावर. डावा पाय आपला खाली आहे तो प्रथम सरळ करूया, मग उजवा पाय सरळ करूया. हीच कृती विरुद्ध बाजूला आहे. आता डावा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. खाली असलेला उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ. आपल्याला कुठेही सीटवर म्हणजे टाचेवर बसायचं नाहीये, फक्त आपण पावलं जवळ घेतली. आता दोन्ही हात आपले पावलांवर ठेवायचे. सीटचा भाग वर उचलायचा, थोडस पुढे झुकायचं आणि पुन्हा सीटचा भाग जमिनीवर ठेवायचा, म्हणजे बरोबर आपली गुडघे एका रेषेमध्ये येतील. आता डावा हात प्रथम उजव्या गुडघ्यावर येईल आणि मग त्याच्यावर उजवा हात प्रथम डाव्या गुडघ्यावर येईल आणि त्यानंतर डावा हात. हातांची बोटं जमिनीकडे. पुन्हा इथे डोळे अलगद मिटून घेऊया आणि आकृती बंद तपासूया. विरुद्ध बाजूने आता आपली डावी जो हिप जॉईंट्स आहेत, तिथले जे थाय मसल्स आहेत, तिथे तुम्हाला जास्त स्ट्रेच वाटत असेल त्याकडे लक्ष करूया. बद्धहस्त गोमुखासन. डावा हात समोरून मागे न्यायचा आहे आणि तो फोल्ड करायचा आहे. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला आणि तो मागे फोल्ड. उजवा हात गोलाकार फिरून मागे घेऊया, म्हणजे हातांची बोटं जास्तीत जास्त आपल्या जवळ येतील किंवा त्याचा स्पर्श होईल. मान सरळ, नजर समोर आणि डोळे अलगद मिटून घेऊया. आता आपली डावी बाजू पूर्णपणे ताणली गेली आहे, त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. 1 2 3. उलट चाल करताना डोळे उघडायचे. प्रथम उजवा हात गुडघ्यावर येईल खाली असलेला आणि मग डावा हात. उजवा पाय प्रथम सरळ करायचा, मग डावा पाय. विश्रांती. सावकाश दंड स्थितीमध्ये यायचंय. उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमधली विश्रांती. करूया नी रोटेशन. त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले. दोन्ही हात आता आपल्या गुडघ्याच्या वाटीवर ठेवायचे. हाताचे तळवे गुडघ्याच्या वाटीवर येतील आणि सुरुवात करूया क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. 5 वेळेला क्लॉकवाईज करून घ्या आणि 5 वेळेला अँटी क्लॉकवाईज करून घ्या. डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 5. सावकाश वर या. 5 वेळेला दोन्ही बाजूने करून घ्या आणि मग विश्रांती घ्या. विश्रांती. आता इथे तुम्ही भिंतीला टेकून उभे राहू शकता. आपल्याला थोडीशी एक डायनॅमिक हालचाल करायची आहे. एकदा उजवा पाय वर घ्यायचा, त्याला तो फोल्ड करायचा, मग डावा पाय वर घ्यायचा, तो फोल्ड करायचा. अशी थोडीशी डायनॅमिक. तुम्ही भिंतीला टेकून उभे राहू शकता, म्हणजे बॅलन्स जाणार नाही. सुरुवात करायची आहे. 1 2. एकदा उजवा आणि एकदा डावा. 3 4 5. बरोबर. 6 7 8. आता 9 ला थांबा. भिंतीला टेकून उभं राहा आणि 9 ला थांबा. पाऊल जमिनीकडे सैल सोडून द्या. इथे थोडंच आपल्याला बॅलन्स सांभाळायचा आपल्याला. बरोबर. सावकाश उजवा पाय खाली आणि आता 10. डावा पाय. हाताचा विळखा. डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. बरोबर. सावकाश डावा पाय खाली.
दोन्ही हात आता आपल्या कमरेवर ठेवायचे. पुन्हा उजवा पाय फोल्ड करा, पाऊल जमिनीकडे सैल सोडा आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1, जांघेतून गोलाकार. 2, 3, अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने. 1, 2, 3. बरोबर. सावकाश उजवा पाय खाली. इकडे तुम्हाला बॅलन्स जातोय असं वाटत असेल तर मात्र भिंतीचा आधार घ्या. आता डावा पाय वर उचलायचा आहे. रोटेशन क्लॉकवाईज. 1, 2, 3. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1, 2, बरोबर. 3. डावा पाय खाली आणि विश्रांती. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे उभं राहूया. आता आपण 4 सूर्यनमस्कार करतोय. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. डोळ्यात मिटून घ्या. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या छातीपाशी. 4 सूर्यनमस्कार आपण करणार आहोत. त्याआधी गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भानवे नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्त पादासन. 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. 5 चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन. पावलं जमिनीकडे फ्लॅट करण्याचा प्रयत्न. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. टाचा जमिनीकडे. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. ओम मित्राय नमः. 1, 2, 3, 4 डावा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9 डावा पाय पुढे. 10, 11, 12. ओम भानवे नमः. 1, 2, 3, 4 उजवा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9 उजवा पाय पुढे. 10, 11, 12. शेवटचा. ओम सवित्रे नमो नमः. 1, 2, 3, 4 डावा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9 डावा पाय पुढे. 10, 11, 12. मोकळी होती. श्वासाची गती नक्कीच वाढली असेल. 4 सूर्यनमस्कार केलेत आपण. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सुद्धा. विश्रांती. करणार आहोत आपण आता वीरासन आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. दोन्ही पायांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आहे. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर. उजवं पाऊल जे आहे हे उजव्या बाजूला थोडंसं टर्न होईल. डावं पाऊल समोर असेल, स्क्रीनच्या समोर असेल. उजवं पाऊल आपण उजव्या बाजूला टर्न केले. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. आणि आता आपल्याला उजवा जो गुडघा आहे तो फोल्ड करायचा आहे. जास्तीत जास्त जेवढं तुम्हाला खाली येता येईल तेवढं खाली या. उजवा गुडघा फोल्ड असेल.
आणि नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. जेवढं खाली येता येईल तेवढं खाली या. डावा पाय सरळ असेल. जास्तीत जास्त अंतर घेऊन कृती करा. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. बरोबर. इथे थांबायचंय यथाशक्ती आणि मग सावकाश टर्न व्हायचं. उजव्या बाजूला टर्न व्हा. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या नमस्कार स्थितीमध्ये आणि हलकासा बॅकवर्ड बेंड. इथे थांबा. 1 2 3. गुडघ्यावर प्रेशर येऊ शकतो. मान मध्यभागी, हात खांद्यातून सरळ, मध्यभागी, उजवा पाय सरळ, हात खाली, पायांमधलं अंतर कमी करा. थोडा वेळ विश्रांती. हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय जास्तीत जास्त. आणि आता डावं पाऊल डाव्या बाजूला टर्न करायचं. उजवं पाऊल समोर असेल समोरच्या बाजूला. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. डावा गुडघा फोल्ड करा. जेवढा आपल्याला डावी जी मांडी आहे ती जमिनीला समांतर येईल, उजवा पाय आपला गुडघ्यातनं सरळ असेल एवढं आपल्याला खाली यायचंय. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. गुडघ्यावर हलकासा प्रेशर आहे. आणि आता डावीकडे टर्न व्हायचंय. दोन्ही हात सरळ डोक्याकडे दिशेने वर आणि एक हलकासा बॅकवर्ड बेंड. थांब. 1 2 3. उलट चाल. दोन्ही हात खांद्यातून सरळ, मध्यभागी, डावा पाय सरळ, दोन्ही हात खाली, पायांमधलं अंतर कमी करा. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. दोन्ही पाय सरळ करा. विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल नाकाने श्वास घ्या. तोंडाने हळुवारपणे सोडून द्या. आणि आता सावकाश एका गोष्टीला वळून पाठीवर पडून विश्रांती. आपण एक आसन करून घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. आपले पायाचे स्नायू खूप सारे स्ट्रेच झाले होते. आता दोन्ही पाय फोल्ड करा. दोन्ही पावलांमध्ये अंतर असेल, दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर असेल आणि दोन्ही हाताचे तळवे आपल्या कमरेच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या साईडच्या कमरेच्या खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या साईडच्या कमरेच्या खाली. खांदे रिलॅक्स, डोळे बंद. श्वासाच्या गतीकडे लक्ष. श्वासाची गती वाढली आहे ती संथ आहे हे आपलं आपण तपासूया. आणि आता श्वास घेत आपल्याला कंबर हातावर प्रेस करूया. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास सोडत कंबर प्रेस करूया हातांवर. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत कंबर प्रेस करूया. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत कंबर प्रेस करूया. श्वास सोडत रिलॅक्स. कृती थांबवायची. हाताचा आधार जो कमरेच्या खाली येतो काढून घ्या. बघा श्वासाची गती थोडीशी नॉर्मल झाली असेल, हृदयाची गती नॉर्मल झाली असेल. आता इथून आपण एक पुढची कृती करणार आहोत. उजवा जो पाय आहे ना तो फोल्ड करायचा आणि साईबाबा कसे एका पायावर दुसरा पाय ठेवतात त्याप्रमाणे आपल्याला हा उजवा पाय डाव्या पायाच्या गुडघ्याच्या थोडस मागे ठेवायचं. पाऊल आपलं डाव्या मांडीच्या बाहेर येईल थोडस. परफेक्ट. बरोबर बरोबर. ठीक आहे. आता जो डावा पाय आहे तो थोडासा वर उचला आणि आपल्या हाताने डाव्या पायाच्या मांडीला विळखा घाला. आपल्या हाताने विळखा घाला. हा बरोबर. म्हणजे जो उजवा पाय आपण जो फोल्ड केलाय ना त्याच्या मध्ये जी एक गॅप आहे त्या गॅप मधून उजवा हात काढा आणि डावा हात हा बाहेरून असेल. हा आत्ता बरोबर आहे. बरोबर आहे सोनलताई. हा आणि आता इथे थांबा. इथे थांबा. पुन्हा एकदा इथे आपण काय हे केलंय तर आपले थाय मसल्स जे आहेत ते मोकळे होण्यासाठी
आणि हिप जॉईंट्स मोकळे होण्यासाठी ही कृती आहे. पोटावरती थोडंसं अजून आवळून घेण्याचा प्रयत्न करा. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, पाठीची दुखणी आहे, त्यांनी मात्र आता पुढची कृती करणं टाळा. बाकीच्यांनी डोकं सावकाश वर उचलून ते तुमच्या गुडघ्याला लावता येतंय का बघा. डोकं किंवा नाक. छान. उलट चाल करा. सावकाश डोकं आधी जमिनीवर येऊ देत. डावा पाऊल जमिनीवर येऊ देत. उजवा पाय पुन्हा फोल्ड करा आणि डाव्या पायाच्या जवळ ठेवा. थोडंसं अंतर असेल हा पावलामध्ये आणि आपल्या गुडघ्यांमध्ये. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या बाहेर येईल थोडंसं. हा, बरोबर. आता डाव्या पायाच्या मध्ये जी गॅप आहे त्याच्यातून डावा हात बाहेर घ्या आणि मग उजवा हात आपला बाहेरून येईल आणि दोन्ही हात एकमेकांच्या हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा किंवा कोपर पकडता येत असेल तर तसं करा. उजवा पाय थोडासा वर उचलला जाईल. बरोबर. इथे आता थांबा थोडा वेळ. खांदे रिलॅक्स करा. पोटाचे स्नायू रिलॅक्स. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. यथाशक्ती 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर सर्वायकल आणि पाठीची दुखणी त्यांनी पुढची कृती करणं टाळायचंय. बाकीच्यांनी डोकं वर उचलून आपलं नाक किंवा हनुवटी उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. छान. सावकाश डोकं जमिनीवर. हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय आधी जमिनीवर येऊ देत पाऊल. मग डावा पाय पुन्हा फोल्ड करा. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. आणि आता सावकाश एका कुशीला वळून उठून बसायचंय. बैठक स्थितीमध्ये या. आपण भुजंगासन केलेलं आहे सूर्यनमस्कारामध्ये. विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्या आणि पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी उभी. थोडासा सीटचा भाग मागे ढकलायचा आणि मग पुन्हा कमरेतनं सरळ व्हायचं. डोळे लगत मिटलेले. चेहरा शांत. एक हलकसं स्मित असतं ओठांवरती. करूया कपालभातीची 10 आवर्तनं. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 10 आवर्तनं करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. थांबायचंय. श्वसन मार्ग मोकळा होतोय. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात करूया. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनोबल बंधन. सावकाश मान सरळ. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. आणि आता डाव्या हाताची ज्ञान मुद्रा करूया. उजव्या हाताची अंगुली मुद्रा. आज आपण सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास करणार आहोत. म्हणजे ज्या नाकपुडीने आपण श्वास घेऊ त्याच नाकपुडीने आपण सोडणार आहोत. तर सुरुवात आपण आपल्या उजव्या नाकपुडीपासून करूया. तर डावी नाकपुडी आपल्याला सहज बंद करून घ्यायची आहे. डोळे अलगद मिटलेले आहेतच. उजवीने आहे तो श्वास सोडा. उजवीने खोलवर दीर्घपूरक. उजवीने संथ रेचक. हे झालं आपलं एक आवर्तन सूर्य अभ्यासचं. उजवीने खोलवर दीर्घपूरक. थांबा. 1, 2, 3. उजवीने संथ रेचक.
रोखून धरलेला श्वास सावकाश सोडून द्या. तिसरा आवर्तन उजवीने खोलवर दीर्घपूरक. थांबा. 1, 2, 3. उजवीने संथ रेचक. आता उजवी नाकपुडी बंद करा. डावी नाकपुडी ओपन करा. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घपूरक. थांबा. 1, 2, 3. डावीने संथ रेचक. दुसरा आवर्तन चंद्राभ्यास. डावीने खोलवर दीर्घपूरक. थांबा. 1, 2, 3. डावीने संथ रेचक. शेवटचं आवर्तन चंद्राभ्यास. डावीने खोलवर दीर्घपूरक. डावीने संथ रेचक. करूया अनुलोम विलोमची 3 आवर्तन इथूनच पुढे. उजवी नाकपुडी बंद आहेच. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. दुसरा आवर्तन डावीने खोलवर दीर्घपूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. शेवटचा आवर्तन डावीने खोलवर दीर्घपूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर येऊ देत ज्ञानमुद्रेमध्ये. जाणीव आपल्या दोन्ही नाकपुड्यांकडे. तिथला श्वसन मार्गातला बदल. मोकळ्या झालेल्या नाकपुड्या, मोकळा झालेला श्वास याकडे लक्ष. करूया स्थितकारीची 3 आवर्तनं. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. ओठ विलग, दातावर दात. जीभ दातांच्या मध्ये. तोंडाने दाताच्या पटीतनं खोलवर दीर्घपूरक हवा आतमध्ये भरून घ्या. तोंड बंद. नाकाने संथ रेचक. ओठ विलग, दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घपूरक. तोंड बंद. नाकाने संथ रेचक. एक लास्ट राऊंड. ओठ विलग, दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घपूरक. तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. विश्रांती इथल्या तिथेच. वाढलेली श्वासाची गती संथ झालेली आहे. प्रचंड शांतता वाटत आहे. आणि आता आपण इथूनच पुढे करूया आपलं त्राटक हे मेडिटेशन. तर त्यासाठी तुम्हाला एक मेणबत्ती समोर घ्यायची आहे. घरामध्ये जर दिवे लावले असतील, लाईट्स असतील तर त्या बंद करायच्या. फॅन असेल चालू तर तोही बंद करा. म्हणजे ती मेणबत्तीची ज्योत स्थिर राहील. एखादा डबा किंवा खाली स्टँड छोटासा टेबल तुम्ही घेऊ शकता. त्याच्यावर मेणबत्ती आपल्याला ठेवायची आहे. मेणबत्ती आणि तुमच्यामध्ये एक एक हात एवढं तरी तुम्ही अंतर ठेवा. 1 ते 1.5 हात. म्हणजेच तुम्हाला जास्त ज्यांना डोळ्याचा त्रास आहे, त्याचबरोबर ज्यांना डिप्रेशनचा त्रास आहे, मानसिक कुठल्याही प्रकारची जर ट्रीटमेंट चालू असेल, तर मात्र तुम्ही हे करणं टाळायचं आहे. कारण की इथे आपल्याला खूप सारं कॉन्सन्ट्रेशन
ठेवायचं असतं त्यासाठी, ज्याला डिप्रेशनचा त्रास आहे. आणि जर डोळ्यांचं खूप जास्त प्रमाणामध्ये त्रास असेल, तर मात्र जे मेणबत्तीमधलं जे अंतर आहे, म्हणजे जे आपण साधारण अंतर आपल्याला आपला 1 हात लांब एवढी मेणबत्ती आपल्यापासून लांब पाहिजे. हां, बरोबर. ज्यांना डोळ्यांचा त्रास आहे, चष्म्याचा खूप जास्त नंबर असेल, त्यांनी थोडंसं आपल्या नजरेप्रमाणे मेणबत्तीची जी ज्योत आहे ती ॲडजस्ट करायला हरकत नाहीये. ठीक आहे? तर आता इथे मी माझा व्हिडिओ बंद करतेय, कारण की तुम्हाला कुठेही तुमचं लक्ष विचलित न होणं हा जास्त हेतू आहे या सगळ्यामध्ये. हा, तुम्हाला काही विचारायचं आहे का? एक मिनिट हं. हा, मी अनम्यूट करते तुम्हाला. बोला. अनम्यूट होऊन बोला. हाईट एवढी ठीक आहे का? हा, एवढी हाईट बरोबर आहे. तुमची जी मला दिसतीये ना मेणबत्ती, तेवढी हाईट बरोबर आहे. फक्त तुमचा हात म्हणजे 1 हात लांब आपल्याला हे पाहिजे मेणबत्ती. हा, बरोबर. हां, बरोबर. ज्यांना फक्त डोळ्यांचा त्रास आहे किंवा म्हणजे पटकन जवळचं लांबचं दिसत नसेल, त्यांनी फक्त त्यांच्या हिशोबाप्रमाणे मेणबत्ती जवळ ठेवायची. फॅन वगैरे चालू असेल ना, तर तो बंद करा. म्हणजे मेणबत्तीची जी ज्योत आहे ना, ती स्थिर राहील. मी माझा व्हिडिओ मुद्दाम बंद केलाय, कारण की कुठेही लक्ष विचलित नको व्हायला, त्यासाठी मी हे बंद केलंय. तर आपण हे का करतो आणि त्याचे फायदे काय आहेत? तर माणसाचं जे आपलं मन आहे हे अस्थिर आहे, बरोबर? मनामध्ये सतत एकामागून एक विचार येत असतात आणि ह्या मनाच्या चंचलतेला आपले डोळे सुद्धा तेवढे साथ देत असतात. पापण्याची सतत होणारी उघडझाप त्याच्यामुळे म्हणजे आपल्या मनातली जी खळबळ आहे ती त्या पापड्यांच्या मधून प्रतीत होते किंवा त्याचं हे एक प्रतिबिंब आहे. तर नजर जर आपली स्थिर असेल तर आपलं मन स्थिर राहतं, मन शांत राहतं. तर त्यासाठी आपण ही त्राटक ही शुद्धी क्रिया करतो. तर ह्याचा एक मंत्र आहे त्राटकाचा, तो म्हणजे अटात त्रायते इति त्राटकम. आपल्या भ्रमण करणाऱ्या मनाचं रक्षण म्हणजे त्राटक. बघा, ही शुद्धी क्रिया आपण का करतो? तर योगशास्त्रामध्ये एकूण 6 शुद्धी क्रिया सांगितलेल्या आहेत. तर त्या 6 शुद्धी क्रिया ह्या आपल्या शरीरामध्ये ज्या 72,000 नाड्या आहेत, त्या शुद्धी क्रियांच्या आधारे या नाड्यांची सुद्धा एक शुद्धी होत असते. तर ह्या 72,000 नाड्यांपैकी गांधारी व हस्तिजीवा या ज्या 2 प्रमुख नाड्या आहेत, त्या आपल्या डोळ्यांमध्ये आहेत. आणि त्राटकाद्वारे नेत्रशुद्धी तर होते, पण त्याचबरोबर ह्या नाड्यांची सुद्धा शुद्धी होत असते. तर हठप्रदीपिका या योग ग्रंथामध्ये त्यांनी एक श्लोक सांगितलेला आहे या त्राटकाचा. तर ते काय म्हणतात? निरीक्षेत्र निश्चल सदृश्या सूक्ष्म लक्षम समाहितः अश्रू संपात पर्यंतम आचार्य त्राटकम स्मृतम. म्हणजेच काय? निश्चल नजरेने समोर ठेवलेल्या सूक्ष्म लक्षाकडे अश्रू गळेपर्यंत पाहत राहणे, यालाच आचार्य म्हणजे गुरुजन त्राटक असे म्हणतात. या क्रियेने डोळ्यांची शुद्धी होते, अनेक दोष नाहीसे होतात आणि त्यामुळे दिव्य दृष्टी प्राप्त होते. म्हणजे ह्या त्राटकाचं त्यांनी एक लाभ सांगितलेला आहे, की दिव्य दृष्टी प्रदायिनी असं ते म्हणतात. तर आपण बघा, जेव्हा आपला वर्ग सुरू होतो, तेव्हा आपण ओमची प्रतिमा समोर असते आणि कधीतरी आपण त्या ओमच्या प्रतिमेचं निरीक्षण करतो. तिला एकदा उघड्या डोळ्यांनी पाहतो, एकदा बंद डोळ्यांनी आपण पाहण्याचा प्रयत्न करतो. तर हा सुद्धा त्यातलाच प्रकार आहे. तर ह्या त्राटकाचे असे समीप व सुदूर असे 2 प्रकार येतात. त्याच्यामध्ये आपण म्हणजे आता जे आपण करतोय, जे त्राटक करतोय, ते समीप त्राटक आहे. म्हणजे आपल्या समोर एक लक्ष आहे, ओमची प्रतिमा किंवा मेणबत्तीची ज्योत, जी आपल्या 1.5 ते 2.5 फुटापर्यंत लांब आहे आपल्यापासून आणि ह्या लक्षाकडे आपण एकटक नजरेने पाहतो. याला समीप त्राटक म्हणजे आपल्या नजरेच्या खूप जवळ ही वस्तू आहे म्हणून. असं समीप त्राटक म्हणतात आणि दुसरं म्हणजे सुदूर. सुदूर म्हणजे आपल्या नजरेपासून खूप लांब असते एखादी गोष्ट. जसं उगवता सूर्य किंवा पौर्णिमेचा चंद्र, एखादा डोंगर, एखादं फूल. म्हणजे जे आपल्या नजरेपासून कोसो लांब आहे आणि त्याच्याकडे जेव्हा आपण एकटक स्थिर नजरेने पाहतो, आपलं मन शांत करण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण सुदूर त्राटक असं म्हणतात. तर याचे 2 उपप्रकार म्हणजे बहिर त्राटक आणि अंतरत्राटक, जे आपण आपल्या वर्गामध्ये घेतोच. तर आता ह्याच्याने लाभ काय होतात?
तर डोळ्यांचे विकार दूर होतात, आपली नेत्रशुद्धी होते, आळस, निद्रानाश दूर होतो, मनाची चंचलता कमी होते, मन एकाग्र होतं आणि आपोआप आपल्याला प्रसन्नता प्राप्त होते. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य तर आपलं खूप चांगलं होतंच. पण जर विद्यार्थ्यांनी जर हे त्राटक शुद्धिक्रिया किंवा हे मेडिटेशन केलं, तर त्यांचं ग्रहण, आकलन आणि जे ते काही शिकतायत, त्याचं त्यांना व्यवस्थित ते समजतं आणि त्यांची स्मरणशक्ती खूप चांगली होते आणि त्याचे जे परिणाम आहेत हे तुम्हाला त्यांच्या परीक्षेच्या रिझल्टमध्ये आपल्याला दिसायला येतात. तर आता आपण सुरुवात करूया ह्या आपल्या शुद्धिक्रियेला. तर आपण सगळ्यांनी स्थिती घेतलेलीच आहे. कुठलीही बैठक घेऊ शकता, साधी मांडी, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा वज्रासन. जर तुम्हाला खुर्चीत बसायचं असेल तर तसं बसा किंवा तुम्हाला टेबलवर म्हणजे तुम्हाला जसं सुखावह वाटेल ज्या स्थितीमध्ये, त्या स्थितीमध्ये तुम्ही बसू शकता. पुढची 10 मिनिटं तरी आपल्याला या स्थितीमध्ये बसायचं आहे. म्हणून कुठलीही सुखावह पण स्थिर बैठक घ्या. पद्मासन, अर्धपद्मासन, साधी मांडी जे काही असेल ते. दोन्ही हाताचे तळवे जे आहेत हे आता सिलिंगच्या दिशेला घ्या आणि दोन्ही हात गुडघ्यांवर. हाताचे तळवे. परफेक्ट. बरोबर. हं. आपली हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. खांदे जमिनीकडे सैलसर सोडलेले. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी आपल्या भोवतालच्या वातावरणाची जाणीव. दिवाळी सुरू झालेली आहे आजपासून. आजूबाजूला काही लगबग चालू असेल, आपल्या घरामध्ये काही आवाज असतील, फॅनचा आवाज येत असेल, बाहेर जर एखादी वर्दळ चालू असेल तर तिचा आवाज, जे काही आवाज येतायत तुम्हाला, ते सगळे आवाज सहजपणे ऐकण्याचा प्रयत्न करा. सकाळची वेळ आहे, शुद्ध हवा आहे, प्रसन्न मन आहे, प्रसन्न वातावरण आहे. जे सहज आपल्या कानावर पडत आहे, ते आपण ऐकतोय. आपण जी बैठक धारण केली आहे, त्या बैठकीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करूया. आपली जाणीव आपल्या देहाकडे. बंद डोळ्यांनी आपला संपूर्ण देह तपासून पाहूया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. जिथे कुठे ताण वाटतोय, त्या भागाकडे आपलं लक्ष घेऊन जायचंय आणि तो भाग मनाने शिथिल करायचा आहे. लक्ष आपल्या श्वासाकडे. मनामध्ये जे काही विचार येत आहेत, भूत, भविष्य, वर्तमान, आपला हा वर्ग झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, कुठली कामे आपली आहेत, या सगळ्याचा जो काही विचार आहे, तो तसाच चालू ठेवायचा आहे. विचाराची साखळी न तोडता ते तसेच राहायचेत, तसेच राहू द्या. आपल्याला तटस्थपणे ह्या सगळ्या गोष्टींकडे पाहायचं आहे. आणि आपण सुरुवातीलाच स्वतःला धन्यवाद देऊया. एक छोटंसं थँक यू आपल्या स्वतःसाठी. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी आपण जे काही कृती करतोय, त्याबद्दल आपण स्वतःला धन्यवाद देत आहोत. आता आपण आहे तो श्वास सोडूया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. 1-2 सेकंद थांबूया आणि तोंड उघडून हा संपूर्ण श्वास सोडून देऊया आणि रिलॅक्स होऊया. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. तोंड उघडून हा संपूर्ण श्वास सोडून देऊया. रिलॅक्स होऊन जाऊया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. तिथल्या तिथेच अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांचा एकमेकांना स्पर्श करा. बाकीची तीनही बोटं सैलसर असतील. एक हलकसं स्मित हसतं आपल्या चेहऱ्यावर. आणि पुन्हा एकदा आहे त्या बैठकीमध्ये स्थिर राहूया. कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत
आपली जी पायाची स्थिती आहे त्या स्थितीमध्ये आपण स्थिर आहोत. शरीराचा आपला मधला भाग, उदर, उर, पाठकणा, दोन्ही हात, खांदे रिलॅक्स आहेत. डोळे अलगद मिटलेले आहेत. जीभ दाताच्या आतमध्ये सैलसर आहे. डोळ्यांवर, कपाळावर कुठलाही ताण नाहीये. एक हलकसं स्मितहास्य आपल्या ओठांवरती आहे. या स्थितीमध्येच आपण करणार आहोत 3 आवर्तनं भ्रामरीची. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना भ्रमर गुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या अवतीभोवती. आणि आता सावकाश डोळे उघडून समोर असलेल्या मेणबत्तीच्या ज्योतीकडे पाहण्याचा प्रयत्न करूया. आपलं शरीर एकदम शिथिल आहे. पाठकणा आपला सरळ आहे, मान मध्यभागी आहे, हातांची ज्ञान मुद्रा आहे. डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप होत असेल तर काही हरकत नाहीये, होऊ देत. पण आपल्याला रिलॅक्स होऊन ह्या ज्योतीकडे पाहायचं आहे. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं एकटक आणि स्थिर नजरेने ह्या आपण ज्योतीकडे पाहतोय. जर डोळ्यांमध्ये ताण वाटला, डोळ्यातून पाणी येऊ लागलं, तर मग अलगद डोळे मिटून घ्या आणि काही क्षण शांत आपलं मन या ज्ञान मुद्रेकडे केंद्रित करून घेऊया. प्राणस्पंदनांची अनुभूती मिळते का ते पाहूया. विचारांची शृंखला चालू आहे तर असू देत. फक्त शरीर आणि मन आपण रिलॅक्स करतोय, शिथिल करतोय. डोळ्यांमध्ये जर पाणी आलं असेल तर हाताने पुसून घ्या आणि पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण आपण रिलॅक्स होऊया. सावकाश डोळे उघडायचे आहेत आणि पुन्हा एकदा एकाग्र चित्ताने ह्या ज्योतीचं निरीक्षण करूया. स्थूल असतं ते आपलं शरीर आणि सूक्ष्म असतं ते आपलं मन. ज्या स्टँडवर, ज्या मेणबत्तीवर ही ज्योत उभी आहे ते म्हणजे आपलं शरीर आहे. आणि जी ज्योत तेवत आहे एका तंतुमय धाग्यामध्ये ते म्हणजे आपलं मन आहे. तर ह्या मनाला आपण स्थिर करतोय. एकाग्र चित्ताने ज्योतीचं निरीक्षण, ज्योतीचा आकार, त्याचा रंग, त्याचं रूप, संपूर्ण तपशील या मनामध्ये आपण सामावून घेऊया. उघड्या डोळ्यांनी आपल्या नजरेमध्ये साठवून घेऊया. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात् परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. सावकाश डोळे मिटून ही ज्योतीची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये बंद डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न करूया. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात् परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. पुन्हा एकदा सावकाश डोळे उघडायचे आहेत आणि ह्या ज्योतीच्या बाजूने निर्माण झालेलं प्रकाशाचं वलय, त्याचं निरीक्षण करूया. अगदी सूक्ष्म स्तरावरती आपण आता हे निरीक्षण करतोय. या वलयामध्ये शांत तेवत असलेली ज्योती, तिचा अग्रभाग,
त्या टोकाचा पिवळसर केशरी रंग, ज्योतीच्या मधल्या भागाचा पिवळसर रंग आणि अगदी खाली त्याच्या खालचा जो भाग आहे तिथे असलेला काळसर रंग, ज्योतीच्या अगदी तळाशी असलेला निळसर काळसर रंग आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत, साठवून घेत आहोत. तंतुमय धाग्यामध्ये ही ज्योत शांतपणे तेवत आहे. आपलं मन एकाग्र चित्ताने स्थिर नजरेने ह्या ज्योतीचं निरीक्षण करत आहे. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात् परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. ह्या ज्योतीच्या माध्यमातनं आपल्यामध्ये जी स्वयं ज्योत आहे, जी शिवोस्म्यहम आहे, तिला आपण जागृत करतोय. सावकाश डोळे मिटून ही ज्योतीची प्रतिमा आपल्या मनःचक्षुने भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. तुम्हाला जे दिसतंय त्याचा आनंद घ्या, त्याचा अनुभव घ्या. काही आकार असतील, काहीही असेल. मंद लयबद्ध सुरू असलेल्या श्वासाची जाणीव, चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात् परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. विचारांची गती कमी झालेली आहे, मन शांत झालेलं आहे, प्रसन्न झालेलं आहे. भरपूर आत्मविश्वास या क्षणी आपल्याला प्राप्त होत आहे. आपल्याला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण आपल्या गुरुजनांचं, इष्टदेवतेचं, कुलस्वामिनीचं स्मरण करूया. मी प्रार्थना बोलते, आपण श्रवण करा. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांतीः. त्याचा भावार्थ असा आहे की हे परमेश्वरा, तू आम्हा दोघांचे गुरु शिष्यांचे सर्व प्रकारे रक्षण कर. आम्हा दोघांचे उचित असे पालन पोषण कर. आम्हा दोघांना सर्व प्रकारचे धैर्य प्राप्त हो. आम्ही अध्ययन केलेली विद्या तेजस्वी हो. आम्हा दोघांच्या मनात परस्परांविषयी अथवा इतरांविषयी द्वेष भावना निर्माण न हो. आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक अशा त्रिविधही तापांची शांती हो. प्रचंड शांत मन, आत्मविश्वास प्राप्त झालेली आपली मनस्थिती. शरीर मनाच्या पुन्हा एकदा शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित, व्याधी विरहित आहे आणि हे कायम असंच राहण्यासाठी, मी सुखी, आनंदी आणि समाधानी राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. शांतीपाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतीः. पुन्हा दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम.
दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करूया. निर्माण झालेली ऊब अलगदपणे आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना देऊया. आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आपली साधना इथे सुफल संपन्न. धन्यवाद. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. उद्या आपला वर्गाचा शेवटचा दिवस आहे. आपला नवीन वर्ग 4 तारखेपासून सुरू होईल. 31 तारखेपासून दिवाळी सुरू होतीये. त्यामुळे उद्या आपला शेवटचा दिवस आहे. उद्या आपण भेटणारच आहोत सकाळी 6 वाजता. तर आता मी सगळ्यांची रजा घेते. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. कोणाला काही शंका वगैरे असतील तर ते आपण उद्या सॉल्व्ह करूया. मला आता एका वर्गाला जॉईन व्हायचंय. आमचा जो ज्या संस्थेसाठी मी काम करते त्या वर्गाला मला जॉईन व्हायचंय. मग आपण उद्या भेटूयाच सकाळी 6 वाजता. हरिओम. धन्यवाद. सगळ्यांना शुभ दीपावली. मीटिंग एंड करते.